बातमी आहे ओतूर येथून। श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था ओतूर यांच्या विद्यमाने येथील पांढरीचा राजा गणेशोत्सव मंडळाने विधवा महिलांना आरतीचा मान देत एक अनोखा उपक्रम राबवलाय। यापूर्वी महाराष्ट्र शासनाने देखील परिपत्रक काढले होते। गावातील विधवा महिलांना धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सन्मानाचे स्थान द्या, याच आदेशाचा धागा पकडत या गणेशोत्सव मंडळाने या महिलांना महाआरतीचा मान दिलाय। विशेष म्हणजे समाजातील सर्व जाती धर्मांच्या विधवा महिलांना हा मान देऊन त्यांचा सन्मान देखील मंडळाच्या वतीने करण्यात आला। या अगोदर 450 वर्षापूर्वी याच उत्तमापूर नगरीमध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना अनुग्रह मिळाला। स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सशस्त्र क्रांतीचा उठाव, सत्यशोधक समाजाची कार्य, महात्मा फुले यांची दुसरी कन्याशाळा, त्याचप्रमाणे शिक्षकांचे गाव म्हणून या गावची ओळख आहे। या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, रघुनाथ तांबे, राजेंद्र डुमरे, अनिल डुमरे, हेमंत पाटील डुमरे, महेंद्र पानसरे, भगवान तांबे, सुनील खामकर, जितेंद्र डुमरे, प्रकाश नाना डुमरे, सीताराम डुमरे, दत्तात्रय डुमरे, पांडुरंग ढोबळे, संदेश एरंडे, रोहिदास घुले, अमोल डुमरे, नितीन तांबे, सागर दाते, ज्ञानेश्वर पानसरे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, प्रतीक अकोलकर, सतीश तांबे, राजेंद्र हंडे, तेजस धमाले, दत्तात्रय शिंदे, शरद डुमरे, शरद तांबे, झांबर जाधव, पंकज डोके आदी मान्यवर उपस्थित होते। ओतूरच्या सरपंच गीता पानसरे आणि प्रज्ञा तांबे यांच्या हस्ते या सर्व महिलांचा सन्मान सत्कार करण्यात आला। यावेळी गीता पानसरे, रजनी पानसरे, लीला धिरडे, प्रवीण बांबुर्डेकर यांनी आपले विचार व्यक्त करत मंडळाच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय। BR खाडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक आणि कैलास बोडके यांनी। पाहूयात। प्रतिभेला अपूर्व रूप देऊन अतुलनीय कार्य करणाऱ्या अतुलनीय कार्य माझ्या अतुलने केले। अतुल म्हणजे त्याची कशासोबतही तुलना होऊ शकत नाही असे अतुल। आज जे आहे ते फक्त त्यांच्या भक्कम आधारामुळे। सहजीवनाचा खरा सुसंस्कृत अर्थ अतुलने मला शिकवला, तोच आज मी आचरणात आणत आहे। पहिलं तर तुम्हाला मी माझी ओळख करून देते। मी अपूर्वा अतुल तांबे 2000 साली लग्न करून ओतूर ह्या ठिकाणी आले। BSc झालेले मी संसारात पूर्णपणे रमून गेले। यांचे म्हणणे होते की यश आयुष माझी 2 मुलं यांना सांभाळले तरी लाखो रुपये कमावल्यासारखे आहे। ते असं का म्हणत होते ते आज मला समजत आहे। त्यांच्या दूरदृष्टीला माझा सलाम। तक्रार फक्त एकाच गोष्टीची आहे, ज्यासाठी आज मी इथं उभी आहे। बायका दोघी बरोबर असतील, जेव्हा बायका दोघी बरोबर असतील तर एकीला हळदी कुंकू लावतात आणि दुसरीला लावत नाही। त्या तमाम बायकांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला हा अधिकार दिला कोणी? हे कुणाच्याही हातात नाही। घरातला करता सवरता पुरुष जावा असं कुणालाही स्वप्नात वाटत नाही। कुणाला स्वप्नात तरी वाटेल का? मग तुम्ही तिला धीर द्यायचा की तिला हिनवायचं? देव न करू आणि आपल्यावर ही वेळ आली तर ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा असं मला वाटतं। मी काल अतुल तांबेंची बायको होते, आज आहे आणि उद्याही असणारे। मग हे सगळं का? नारी को निंदू नहीं, नारी नर की खान, इसी खान से जन्म लिए रामकृष्ण हनुमान। आजच्या कार्यक्रमाचे सगळे संयोजक दादा, मला तुम्हालाही एक रिक्वेस्ट करायची आहे। असा स्पेशल कार्यक्रम ठेवण्यापेक्षा जेव्हा आरतीला सर्व महिला जमा होतील त्यातीलच एखादीला उठून हा मान दिला तर तुमच्या एवढ्या मनापासून केलेल्या प्रयत्नांचं सार्थक होईल असं मला वाटतं। तुम्ही एवढा विचार करून आम्हाला इथे बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। भविष्यात एखादा वृद्धाश्रम काढायचा माझा विचार आहे। दिवसभर तिथे सर्वजण गप्पा मारतील, इंडोर गेम्स खेळतील। अतुल तांबेंचे आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छा जर मिळाल्या तर मी हे नक्कीच करू शकेन। धन्यवाद।